नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. आज या ठिकाणी आलेले आहोत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर उर्फ राजूर तालुक्यातील शिरूर ताजबंद या ठिकाणी आले आहोत. या ठिकाणी काही शिवभक्त आहेत, शिवप्रेमी आहेत आणि मावळे देखील आहेत. तर सर, आपण दोन शब्द सांगा. सर्वप्रथम आज मी विक्रम भोसले, शिरूर ताजबंद मौजे शिरूर ताजबंद येथे पंचक्रोशीत सर्व जनतेच्या वतीने आज शिरूर नगरीमध्ये हा खूप मोठ्या उत्साहात सकाळी ध्वजारोहण करून शिवजयंतीनिमित्त भव्य रॅली काढून आज सर्वांना मंगलमय प्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या. अच्छा, आज शिरूर नगरीमध्ये सायकल रॅली काढलेली आहे का? हो, आज बाईक रॅली काढण्यात आलेली होती. आणि आता भव्य दिव्य मिरवणूक केव्हा आहे? 5 वाजता भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर आज आपण पाहू शकतो या ठिकाणी आठवडी बाजार असल्यामुळे दरवर्षी या 3 वाजल्यापासून मिरवणूक निघते. मात्र हा बाजार देखील गावचाच आहे आणि सर्वांची व्यवस्था व्हावी म्हणून 2 तास लेट उशिरा का होईना परंतु 5 वाजता छत्रपती शिवरायांची भव्य दिव्य अशी तैलचित्राची अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक निघणार आहे. शुभेच्छा द्यावं सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज. सर, तुमचं पहिलं नाव सांगा. सर, माझं नाव केशव शिवदास चामे. सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. माझं नाव तुकाराम माधवराव राजगे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. नाव सांगा. शांतिकुमार हनुमंत पदारे, राहणार बिज्जलवाडी. हडवतीला गेलो, चांगलं शोभा दिसल्यामुळे एक फोटो घेऊन म्हणून सांगणार. आपलं गाव सर? गाव बिज्जलवाडी आहे, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. म्हणजे आता चलता चलता शिवरायांचे इतके भक्त या चौकात थांबलेले आहेत की आपण पाहू शकतो. देगलूर तालुक्यातील, जिल्हा नांदेड येथील एक भाविक जात होते, त्यांना देखील छत्रपतीचं दर्शन घ्यावं वाटलं, त्यांनी थांबले आहेत. आपण काय शुभेच्छा. चांगलं शिवाजी महाराजांची जयंती चांगली काढते सांगा. तर या भाविकांची अपेक्षा आहे की या भव्य दिव्य अशा 3 राज्याच्या सीमेवरचं हे गाव आहे. 3 राज्याच्या, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या बाउंड्रीवरचं गाव असून देखील या ठिकाणी भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा नाहीये. तर किमान पुढच्या वर्षापर्यंत छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी पुतळा उभा टाकावा अशी भाविकांची अपेक्षा दिसत आहे. सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. खरं तर ही 365 दिवस नसून दररोज ही शिवजयंती साजरी जरी आपण सर्वांनी केली तरी या ठिकाणी कमीच मानावं लागेल. ह्या महापुरुषांचे विचार घेत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवराय असतील, दररोज जरी यांची पूजा अर्चा जरी आपण केली तरी हे आपल्याला अनंत कोटी कोटी उपकार विसरता येणार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा आहेत. आता हे दादा, आपण कोण्या गावचे? मी मंगरुळ, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. तर आपल्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे का? नाही सर, आमची इच्छा आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा म्हणून. निश्चितच पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या गावी छत्रपती. नमस्कार, मी प्रवीण भगत. मी एक युवा असून एक समाजात कार्य करणारा एक साहित्यिक सुद्धा आहे. माझे काही पुस्तकं पण आहेत. माझ्या मतानुसार युवा कार्यकर्त्यांनी किंवा शिवजयंती साजरी करत असताना केवळ रॅल्या किंवा सायलेन्सर अशा पद्धतीने करणं किंवा महाराजांना डोक्यावर घेणं ही आपली संस्कृती नाही. महाराजांनी स्वराज्याचं निर्माण ही संस्कृती बिघडवण्यासाठी नाही तर संस्कृती सुधारवण्यासाठी केलेलं आहे. तर माझ्या मतानुसार महाराजांची जयंती ही डोक्यावर न घेता महाराजांचे विचार डोक्यात घेऊन साजरी केली तर मला खऱ्या अर्थाने ते सार्थक झालं किंवा स्वराज्य सार्थकी लागलं असं मी सांगू इच्छितो. शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हरे 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 हरे. महाराज जयंती सर्वांना निमित्त शुभेच्छा. ओके दीदी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोल भवानी माता की जय. बोल
बोल भवानी माता की जय भवानी जय भवानी हरे 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 बोल भवानी माता की जय भवानी आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.